जून मध्ये कर्जमाफी होणार आहे, मग तोपर्यंत निवडणुका काढून घ्यायच्या. आता नगरपालिका नगर परिषदेच्या लावल्यात, पण जिल्हा परिषद लावण्याची धमक नाही. मग तुमच्या तोंडी काहीतरी काय लावायचं मधाचं बोट, जून मध्ये कर्जमाफी करणार, आता मतं द्या. मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या, मग तुम्हाला मतं देतो. सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दग्यानेच मारायला पाहिजे. जर दगा आपल्याशी कोण करत असेल तर त्याला सुद्धा त्याचेच दात त्याच्या घशामध्ये घातले पाहिजे. मी आज उद्या परवा जवळपास 4 दिवस मराठवाड्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना आणि भगिनींना भेटण्यासाठी आलेलो आहे. राजकारण करायला आलोय का? कोणाला दिसत असेल तसं राजकारण, पण मी खरं काय आणि खोटं काय हे पाहायला आलेलो आहे. कारण यावर्षी कधी नव्हे अशी आपत्ती मराठवाड्यावरती कोसळली. आता मुरलीधर तुम्ही जे सांगितलं की मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला, मुंबईत पण तेच सुरू झालं आणि आजही आपला दसरा मेळावा सुद्धा पावसातच झाला. हे संकट थांबणार आहे की नाही ह्याचा अजून काही थांब पत्ता लागत नाही. कारण जरा कुठे वाटते की उघडीत पडले की संध्याकाळी होते, ढग दाटून येतात आणि पाऊस सुरू होतो. बरं, हे संकट कमी पडते की काय? म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आसमानी आणि सुलतानी. आसमानी म्हणजे जे नैसर्गिक संकट असतं ते, आणि सुलतानी म्हणजे इथला कारभार जो करतात त्यांचं. आता हा बीड म्हणजे तसं पाहिलं तर शिवसेनेसाठी हा राजकीय दृष्ट्या दुष्काळी जिल्हा, बरोबर ना? कारण बीड जिल्ह्यामध्ये खूप वर्षांपूर्वी एकदा आपण प्रचंड सभा घेतली होती, ते शेतकऱ्यांच्याच विषयासाठी घेतली होती, देता की जाता. आणि त्यावेळेला आज आपल्या सोबत असलेले पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते. देशामध्ये कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती, ती आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकवटून मागितली. आणि त्याच्यामुळे तेव्हा कदाचित पहिल्या प्रथम किंवा बऱ्याच वर्षानंतर देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पहिली कर्जमाफी देण्यात आली. त्याच्यानंतर आपलं युतीचं सरकार आलं, यांनी जाहीर केलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी. त्यातले किती लोकांना किती मिळाले मला कल्पना नाही, पण मी मात्र प्रामाणिकपणाने कोणताही अभ्यास न करता, ढ म्हणा पाहिजे तर मला, अडाणी म्हणा पाहिजे तर मला, पण शेतकरी प्रेम करतोय तर मला कोणी ढ म्हणू दे, अडाणी म्हणू दे, पण अभ्यास न करता मी 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं. आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांग काढून बसलेले आहेत. म्हणजे आता राहू कुठे, केतू कुठे, आता त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्रदृष्टी आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. आता कालच ते बिहारमध्ये बसता बसता पडले आणि पडता पडता बसले, तो भाग वेगळा. पण त्यांनी आता मुहूर्त काढलाय पुढच्या वर्षी जूनचा. आता जून मध्ये जर कर्जमुक्ती करणार असतील तर आता हे खरीप जे कर्ज डोक्यावर साठलेले आहे त्याचे हप्ते भरायचे की नाही भरायचे? आणि जर कर्जमाफी होणार असेल तर हप्ते का भरा? आणि हप्ते नसेल भरणार नसू तर रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे की नाही मिळणार आहे? मग पुनर्गठन जर का होणार असेल तर त्या सगळ्या कर्जाची माफी ही जून मध्ये होणार आहे का, याची उत्तर कोण देणार आहे? मिळतात उत्तर. आणि इथे महिला आलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना खरंच घरामध्ये किती जणींना मिळते? मला प्रामाणिकपणे सांगा, कारण मला त्याचे पुढचे प्रश्न आहेत. मिळते का? मिळते. बरं, निवडणुकीच्या आधी घरातल्या सर्व महिलांना मिळाली होती का एक दोघींना मिळाली होती? सबको मिली थी ना. आता नवीन त्यांनी काढलेले आहे नियम, घरातील 2च महिलांना मिळेल. नहीं ठीक है, चलो पल भर मान लिया, हर परिवार में 2 ही महिलाओं को ये इस योजना का लाभ मिलेगा. म्हणजे काय करतायत? घराघरात भांडण होत आहेत. म्हणजे एका बाजूला आपले मोहनराव भागवत माहित आहेत ना, सरसंघचालक, ते म्हणतात जास्तीत जास्त अपत्य जन्माला झाला, घातली जन्माला. मग एका घरामध्ये आई आणि 2 मुली असतील, सासू आणि 2 सुना असतील, 2 बहिणी असतील, 4 बहिणी असतील, मग त्यातल्या दोघींना कोणाला द्यायचं? सासूला द्यायचं, सुनेला द्यायचं, मुलीला द्यायचं, बहिणीला द्यायचं, कोणाला लाभ द्यायचा? म्हणजे घराघरात भांडणं लावायची. आणि लाडकी बहीण, म्हणजे ज्यांना लाभ मिळतो ती लाडकी आणि ज्यांना मिळत नाही ती नावडती. हे कुठले? हे असं राज्यकर्ते असू शकत नाही. राज्यकर्ते सगळ्यांना समान वागणूक देणार पाहिजे. आज मुद्दामून मी तुमच्याकडे का आलो? कारण ही आपत्ती आल्यानंतर तसं पाहिलं तर मराठवाडा हा अवर्षणग्रस्त आहे, म्हणून आपण ते वॉटर ग्रीड प्रकल्प वगैरे लावणार होतो, पण यावर्षी आखरीच घडलं. पाऊस एवढा येतोय की पुराचे लोंढेच्या लोंढे जमिनीत घुसले आणि जमीनच खरडून गेली.
आता प्रश्न असा आहे की जे काय पीक हाताला लागलं होतं ते तर गेलंच, चढून गेलं. मीच पाहिलं त्यावेळी आपत्तीनंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी आलो होतो, ढोपर पाणी होतं शेतामध्ये आणि पूर्ण पीक चढून गेलं होतं. म्हणजे ते पीक गेलं तरी देखील जे काय हाती लागलं होतं ते परत पाडलेल्या पावसाने भिजून गेलं. म्हणजे विदर्भात तिकडे कापूस भिजला, सोयाबीन गेलं, सगळं गेलं. त्यातूनही जर काही कोणाच्या हाती लागलं असेल तर मुरलीजी सांगा त्याला हमी भाव तरी नीट मिळतोय का? मग काय कशासाठी शेती करायची? आता सुद्धा त्यांनी म्हणजे गेल्या 8-10 दिवसापूर्वी एक असं एक चळवळ थोडी उभी राहत होती, कर्जमुक्ती झालीच पाहिजे. मला पण बरं वाटतं की चला कोणतरी प्रश्न हाती घेते. मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं, कोपऱ्याला गुळ लावून सोडून दिलं. बसा गुळ, कोपऱ्याला गुळ म्हणजे काय? तो गुळ लावला तर चाटताही येत नाही आणि गुळ आहे मग काढायचा कसा? म्हणजे मोह पण आहे आणि काढता येत नाही. मग जून मध्ये कर्जमाफी होणार आहे, मग तोपर्यंत निवडणुका काढून घ्यायच्या. आता नगरपालिका नगर परिषदेच्या लावल्यात पण जिल्हा परिषद लावण्याची धमक नाही. मग तुमच्या तोंडी काहीतरी काय लावायचं मधाचं बोट, जून मध्ये कर्जमाफी करणार, आता मतं द्या. मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या, मग तुम्हाला मतं देतो. आहे आता तुम्ही निर्णय घेऊ शकणार आहात का? तुम्ही जे आता म्हणालात ना की काहीतरी मार्ग काढा, मार्ग हाच आहे. सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दग्यानेच मारायला पाहिजे. जर दगा आपल्याशी कोण करत असेल तर त्याला सुद्धा त्याचेच दात त्याच्या घशामध्ये घातले पाहिजे. आता जर का तुमच्या इकडे निवडणुका लागतील, अजून इथे निवडणुका तशा जाहीर नाही झालेल्या, जिल्हा परिषदेवर लागतील आणि जे सरकारी येतील मंत्री संत्री वादंत्री घेऊन त्यांना सांगायचं पहिलं माफी दे, कर्जमुक्ती कर. माफी नाही, माफी हा शब्द चुकीचा आहे. कारण माफी कोणाला देतात? गुन्हेगाराला. माझा शेतकरी गुन्हेगार नाही, माझा शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याच्यामुळे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच तुला मत देऊ. कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचा. आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा, अरे कोरा. आता कुठे गेलास? आता कुठे गेलास? आणि अजित पवारांचं पण आहे, तो शोधतोय मी. कर्जमुक्त माफी नाही केले तर नाव लावणार नाही. आता काय लावणार? तर तुम्ही सुद्धा ते काहीतरी शेतकरी म्हणून एकवटणार आहात की नाही? आहे ना, आता हिंदू मुसलमान इकडे बसलेले आहेत. मग पुन्हा जातीपाती म्हणजे पहिल्यांदा काय करायचं? हिंदू मुसलमान मध्ये मारामारी लावा. मग हिंदूंमध्ये मराठी अमराठी करा, मग मराठी माणसामध्ये मराठा मराठे तर करा. मग आपण एकमेकाची डोकी फोडत बसायची आणि आपले मस्त डोक्याला तेल चंपी मालिश करत सत्ता भोगून मोकळे. आता नाही चालायचं असं. मी तुम्हाला जे काही प्रश्न विचारते, लाडक्या बहिणीचे विचारले, किती जणांना मिळतोय लाभ, आता केवायसी करायचं, मग त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे. अनेक तिकडे या लोकांनी बापे घुसून ठेवले महिलांच्या नावाने, त्यांनी पैसे काढलेले आहेत. त्याच्यानंतर आता ताई तुम्ही जी यादी वाचली, पर हेक्टरी, आमचं तर म्हणणं आहे पर हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजे. पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. ही मागणी आहे, कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही मागणी आहे. पण तरी देखील त्यांनी जे काय पॅकेज जाहीर केलं, इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज कुठे जे जाहीर कोणी केलं? मुख्यमंत्र्यांनी केलं ना. दुसरे दोघं जे आहेत ते अनर्थ मंत्री आणि तिसरे जे दाढी खाजत फिरतात ते नगर विकास मंत्री. ते काय उपमुख्यमंत्री नाहीयेत, कारण ते संविधानात उपमुख्यमंत्री हा शब्दच नाहीये. त्याच्यामुळे हे नगर विकास आणि अनर्थ मंत्री आहेत. हे उपमुख्यमंत्री पद ह्यांना नुसतं चिकटवलंय, पण हे उपमुख्यमंत्री नाहीयेत, मिरवत आहेत. तर ते येतील तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जाहीर केलं होतं की आम्हाला कर्जमुक्त करणार. झालं ना, आता वर्ष झालं. अजून एक वर्ष, अजून एक महिन्याभरा 6 महिन्यानंतर त्यांनी जे काय केलं होतं 2017ला जी कर्जमुक्ती त्यांनी केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावलं, पण किती जणांचं खरंच त्या योजनेत कर्जमुक्त झाले? आणि आपल्या सरकारने जी केली होती महात्मा ज्योतिबा फुले 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ किंवा मुक्त, ह्यातली कर्जमुक्ती किती लोकांना मिळाली? म्हणजे जे पात्र, पण त्याच्यामध्ये मी काय समिती पाठवली तुमच्याकडे? परदेशी समिती पाठवली? काय अटीतटी शर्ती होत्या? काहीच नाही. तुमच्या खात्यात थेट खात्यामध्ये पैसे गोळा झाले होते. आता बँकेकडनं कर्ज घेतल्यानंतर बँकांच्या खात्यातच पैसे गेले पाहिजेत ना. मग कशाला तुम्ही जनधन योजना केली? काय ते सगळ्यांची खाती का उघडली? व्यवहार नीट व्हायला म्हणून. आता मुख्यमंत्री सांगतात की कर्जमुक्ती जर का केली तर बँकांचा फायदा होईल. मग मला त्यांना विचारायचं, जाहीर विचारतोय माध्यमाच्या मार्फत, की बँकांचा फायदा होऊ न देता जून मध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार?
की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार, शेतकऱ्यांचा फायदा होईल, तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय? कारण अजित पवार जे काय सांगतायत की सगळंच काय तुम्हाला सारखं सारखं फुकट काय, फुकट कसलं राबतोय माझा शेतकरी, ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता माझा शेतकरी राबतोय, त्याची तो हक्काचे पैसे मागतोय, भीक नाही मागत आहे. बरं, आता त्याने मागे जाहीर केलं होतं वीज बिल माफ. खरंच वीज बिल माफ झालंय का? नाही असेल तर हो सांगा. काही उगाच मला तुम्ही बरं वाटा म्हणून सांगायचं नाही. वीज बिल माफ झालं असेल सरळ हात वर करून सांगा, मला आनंद होईल. नाही, शेतीचं कृषी पंपाचं शेतकऱ्याचं झालंय ना. मग ताई आता खरडून गेलेल्या जमिनीमध्ये माफ केलेल्या विजेने कशी शेती पिकवणार? आहे का उत्तर? कृषी पंपाचं जर वीज बिल माफ केलं असेल आनंदाची गोष्ट आहे, पण त्या विजेचं घेऊन करू काय? आता जमीन खरडून गेलेली आहे, वीज घेऊन करू काय? कारण शेतकरी म्हणते तुमचं आता आमची कर्जमुक्ती करा, हेक्टरी 50,000 रुपये द्या, पण पहिला आता रब्बीचा हंगाम घ्यायला आमची जी माती वाहून गेली माती तर द्या. म्हणजे माती गेलेली आहे वाहून, त्याच्यानंतर कर्ज डोक्यावर चढलेले, गुरं ढोरं जनावर जी वाहून गेली, किती जणांना पैसे मिळाले? कोंबड्यांचे पैसे किती जणांना मिळाले? शेळ्या मेंढ्यांचे किती जणांना मिळाले? आणि पण कागदावर लिहिले ना इतिहासातली सगळ्यात मोठं पॅकेज म्हणून. म्हणजे इतिहासातला सगळ्यात मोठा दगा हा या मतचोरी करून आलेल्या सरकारने माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे. मी सोडणार नाहीये, पण प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. आम्ही संघर्ष करतोय. एक 4 दिवसापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला. कशासाठी काढला? काय विषय तुमच्याकडे आला? मत चोरी म्हणजे तुम्हाला कळलं काय? म्हणजे शेतकऱ्यांनी पहिली समजा तुम्हाला समजून सांगतो, शेतकऱ्यांनी पहिली पेरणी केली आणि पाऊस नाही आला, मग काय करावं लागतं? दुबार पेरणी, बरोबर ना? समजा दुर्दैवाने त्याच्यातही पाऊस नाही आला तर तिबार. म्हणजे मी हे दुबार तिबार पेरणी ऐकते होती, इकडे दुबार तिबार मतदार नोंदले. म्हणजे एकाच नावाने इकडे पण मतदान करतोय तो, तिकडे पण मतदान करतोय तो, तिकडे पण मतदान करतोय. आणि तुम्हाला भेटायच्या आधी मी जिथे पैठणमध्ये गेलो होतो, तिथला आमदार तर सांगतात बाहेरून 20,000 किती मतदार आणले आणि आम्ही जिंकलो. मग तुम्ही काय करताय? तुमच्या नावावरती तुम्हाला असं वाटतं हे तुम्ही निवडून दिलेलं सरकार असेल, आनंदात राहा. मला काही तुमच्यात आणि सरकारमध्ये यायचं नाही. पण जर सरकार मतचोरी करून आलेलं असेल, जर सरकार दगाबाजी करून कारभार करत असेल, तर मग मात्र त्याला जाब हा विचारावाच लागेल. मी आज मुख्यतः जास्त करून बोलायला नाही आलेलो, मी तुम्हाला बोलतं करण्यासाठी आलेलो आहे. जे तुम्ही आता सगळं बोललात ना, हे अशा अडचणी येतात. मंत्री येतील त्यांच्यासमोर उभे राहून प्रश्न विचारा प्रश्न. तुमचा हक्क आहे, तुम्ही मत दिले ना, मतदान केलंय ना, आणि 5वी बहुमत आहे. ठीक आहे, आज आपला अंबादास विरोधी पक्षनेता पण नाहीये तरी सुद्धा फिरतोय, खैरे साहेब खासदार पण नाहीये तरी पण फिरताय. बाकी सगळे आपले पदाधिकारी, काय सत्ता आपल्याकडे? आमचं सत्तेशी काही देणं घेणं नाहीये, पण जे माझे जीवाभावाचे ज्यांच्यासाठी आम्हाला सत्ता हवी, कारण जर आज आपलं सरकार असतं तर मी तुम्हाला रडायला दिलं नसतं, तुमच्या डोळ्यात मी अश्रू येऊ दिले नसते. तर आता ही वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायचं. विसरून जा सगळे तुमच्यातले मतभेद काय असतील सगळे बाजूला ठेवा, पण पहिलं या दगाबाज सरकारला धडा शिकवा. आणि म्हणून मी सरकारला एक नाही म्हटलं तरी तुमची जूनची मुदत आम्हाला मान्य नाही आहे का नाही? आणि जूनची मुदत जर का सरकार देत असेल तर मुख्यमंत्री आता आलेत म्हणतात, पण मी तुमच्या बरोबर फिरतोय. मुख्यमंत्री कुठे आहेत? महाराष्ट्रातला शेतकरी आपत्तीमध्ये संकटात सापडलाय. अन्नदाता शेतकरी विचारताय खाऊ काय, पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहारमध्ये. आणि माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री तिथल्या प्रचारात सांगतायत कि आपले पंतप्रधान का सगळ्या राज्यावरती प्रेम है, लेकिन अंदर की बात मैं बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है. म्हणजे महाराष्ट्र काय सावत्र पोरगा आहे का तुमचा? महाराष्ट्र काय गुन्हेगार आहे तुमचा? म्हणजे इकडे भोगायचं आणि तिकडे जाऊन मला काही पोटात दुखत नाही. बिहारवरती काय पंतप्रधानांचं सगळीकडे, अगदी मणिपूरवरती सुद्धा प्रेम पाहिजे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पंतप्रधानांचं प्रेम पाहिजे. पण हा आवडता हा नावडता माझ्या लाडक्या बहिणींसाठी कुटुंबातील दोघींना आणि बिहारमधील सगळ्या कुटुंबातील सगळ्या बहिणींच्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये दिले का? निवडणूक आहे.
तर हा जो काही भेदभाव चाललाय अरे जरा नीट जागे व्हा. नाहीतर दर वेळेला काय होतं, निवडणूक आली का एखादी योजना जाहीर करतात, आम्ही याव करू आणि त्याव करू, मग आपण नुसतं बळी पडतो, निवडून देतो आणि मग कपाळाला हात लावण्याची वेळ येते. तर कृपा करा, तुमच्या सोबत शिवसेना आहे, धीर सोडू नका, पण एकजुटीने आता उभे राहा. शेतकरी म्हणून आता एकजुटीने उभे राहा आणि एकजुटीने जेव्हा सरकारच्या समोर उभे राहाल तेव्हा सरकार कोणाचंही असलं तरी तुमच्या समोर त्यांना गुडघे टेकावेच लागतील, कोणी असू दे. आणि त्याचसाठी मी आलेलो आहे. या सगळ्या गोष्टी यादी वगैरे घेऊन जातो, हे जाऊन त्या घरी घेऊन म्हणजे असं घेऊन झोपणार नाहीये. विधिमंडळाचं अधिवेशन येते, त्या विधिमंडळामध्ये हे सगळे प्रश्न हे सरकारला थेट तोंडावरती विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि माझं तर म्हणणं असं आहे की जी मदत सरकारने जाहीर केली दिवाळीच्या आत देणार होते, दिवाळी होऊन गेली, अजून एक पैसा आलेला नाहीये. काल सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली, मग तणातणी झाली, असं कळलं की आम्ही जाहीर केले मदत, अजून अधिकाऱ्यांवरती राग काढला. काय करणार अधिकारी, पैसे जाहीर केले, दिलेत कुठे? तर हे सगळी नाटकं आता बंद करा. लोकांना आता कळलंय, लोकांच्या डोळ्यावरती जी खोट्या थापांची पट्टी भाजप आणि त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांनी बांधली होती ती आता गळून पडलेली आहे. आता जनता जागी झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो की कुठेही धीर सोडू नका. ज्या ज्या काही गोष्टी, आता पीक विम्याची सुद्धा हीच कथा आहे. पीक विमा सुद्धा मी आता जास्त मोठं बोलत नाही, कारण आणखी पुढच्या 3-4 ठिकाणी जायचंय. तर ह्या सगळ्या काही तुम्ही ही जी माहिती दिली ना, अशी माहिती सगळ्यांनी सगळ्या सर्कलमधनं मला गोळा करून पाहिजे, की जेणेकरून अधिवेशनाच्या वेळेला भर सभागृहात त्यांना ही त्यांच्या समोर ठेवून त्यांना त्याच्यावरती मी जबाब विचारेन. ठीक आहे, एक मोर्चा आपला झालेला आहे. सरकारने जर आता लवकरात लवकर कर्जमुक्त केलं नाही तर केवळ मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून सरकारचा चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा मी सरकारला देतो. सगळ्यांना धन्यवाद.